बातमी मुंबईतून घाटकोपरमध्ये घरात घुसत मारहाण केल्याचा मराठी कुटुंबाने आरोप केलाय। कुत्रा पाळल्याच्या कारणावरून गुजराती कुटुंबाकडून ही मारहाण करण्यात आली। घाटकोपरच्या रायगड चौक परिसरात राहणाऱ्या मराठी कुटुंबाने हा आरोप केलेला आहे। 3 भावांकडून मारहाण झालेली आहे। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, घटना नेमकी कधीची आहे, समोर कशी आली आणि या प्रकरणी काही कारवाई झाली आहे का? श्रुतीची माहिती मिळते त्यानुसार घटना कालची आहे आणि घाटकोपर पूर्वेकडील रायगड चौकामध्ये हे मराठी कुटुंब राहतात। त्याच्या बाजूला गुजराती कुटुंब राहतात आणि या मराठी कुटुंबाने कुत्रा घरामध्ये पाळला म्हणून गुजराती कुटुंबियांनी आक्षेप घेतलेला होता आणि त्यानंतर घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप जो आहे तो मराठी कुटुंबियांनी केलेला आहे। या घटनेचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेला आहे। पहिल्यांदा त्या 2 कुटुंबांमध्ये वाद होताना पाहायला मिळतोय। त्यानंतर गुजराती कुटुंबियांनी ज्यांनी मारहाण केल्या होत्या, ज्यांच्यावरती आरोप आहेत, ते 3 पुरुष हे घरामध्ये घुसताना पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर मारहाणीचा आवाज सुद्धा या सीसीटीव्ही मध्ये ऐकायला येतो आहे। या संदर्भात मराठी कुटुंबियांच्या वतीनं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती, मात्र पोलिसांनी यामध्ये अद्याप तरी काही कारवाई केली नाही असं कुटुंबियांकडून सांगण्यात आलेलं आहे। सगळा प्रकार घडायच्या आधी जेव्हा या दोन्ही कुटुंबामध्ये इतके ओढत होते तेव्हा मराठी कुटुंबीय हे पोलीस ठाण्यामध्ये गेलेलं होतं आणि यांच्यापासून आम्हाला धोका आहे अशा पद्धतीचा एक एनसी दाखल करण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केलेला होता, मात्र तेव्हा सुद्धा पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही। अशा पद्धतीची माहिती जी आहे ती आता मारहाण झालेल्या कुटुंबियांच्या वतीनं देण्यात येते आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकारानंतर आता पोलीस काय करतात किंवा यामध्ये खरोखर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र 3 गुजराती पुरुषांनी घरामध्ये घुसून मारहाण केल्याचा आरोप मराठी कुटुंबियांनी केलेला आहे आणि यामध्ये कारवाईची मागणी केलेली आहे। नक्कीच नक्कीच ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। कुत्रा पाळल्याच्या कारणावरून ही सगळी मारहाण झाली। तुर्तास धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।